हाय हॅलो नमस्कार, मी प्रियांका माय वर्ड माय लाईफ या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या थंबनेलवरून आणि टायटलवरून समजलंच असेल, तरी सुद्धा थोडक्यात सांगते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या की जास्त फुलणाऱ्या साड्या असतात, जसं की नेटमध्ये असतात, काही ऑर्गॅन्झामध्ये असतात आणि काही पेपर टाईपच्या ज्या साड्या आहेत ज्या की खूप जास्त फुलतात। तर त्या साड्या अगदी छान छान छोट्या छोट्या टिप्स वापरून कशा पद्धतीने व्यवस्थित अशा नेसायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर माझ्या मागच्या काही साडी ड्रेपिंगच्या व्हिडिओजमध्ये काही ताईंच्या अशा कॉमेंट्स होत्या की हा जो छातीवरचा जो काट आहे तो एकदम वरती गळ्याला जाऊन लागतो आणि मग तिथला जो लुक आहे तो खूप जास्त खराब दिसायला लागतो, किंवा मग हा जो वरचा काट आहे गळ्याजवळचा त्याच्यावरती या छातीवरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या वरती चढतात आणि मग तो जो काट आहे तो पूर्णपणे लपून बसतो आणि जो आपला लुक आहे गळ्याजवळचा तो मग खूप जास्तच खराब दिसायला लागतो, किंवा त्याच्यामुळे आपली जी हाईट आहे ती खूप जास्त कमी दिसायला लागते। तर त्याच्यावरती काही सोल्युशन्स आहेत का? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी त्याच्यावरती सुद्धा सोल्युशन घेऊन आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि हो, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर इथे माझ्याकडे ही एक साडी आहे जी की खूप जास्त अशी फुलते। तर ही साडी थोडीशी तुम्ही पेपर टाईपमध्ये म्हणू शकाल, किंवा मग जे फुलणारं नेट वगैरे असतं किंवा फुलणारं ऑर्गॅन्झा साडी वगैरे असते ना, अगदी तशा पद्धतीचं याचं फॅब्रिक आहे आणि थोडंसं ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे मग मी अशा पद्धतीचा एक सॅटनमध्ये पेटिकोट वेअर केलेला आहे। जर तुमच्याकडे शेपवेअर असेल तर तुम्ही शेपवेअरसुद्धा यूज करू शकता। आता बघा, हा पेटिकोट आपल्याला वेअर करत असताना आपल्या बेली बटनवरती किंवा बेली बटनच्या अगदी थोडंसं खाली अशा पद्धतीने वेअर करायचं आहे आणि टाईट बांधून घ्यायचं आहे। जर तुम्ही बेली बटनच्या वरती जर हा पेटिकोट वेअर केलात तर मग तुमचा जो साडीचा जो कमरेवरचा लुक आहे तो तितकासा फिनिशिंग येणार नाही। त्यानंतर बघा, जर तुम्ही हिल्स वगैरे घालणार असाल तर अगोदरच घालून घ्या, जेणेकरून तुम्हाला साडीच्या लेंथचा बरोबर अंदाज येईल। आता बघा, आपण पेटिकोट वगैरे वेअर करून घेतलेला आहे। आता खोवणीचा भाग बघूया। तर खोवणीचा भाग खोवत असताना साडीचा बघा, जर तुम्ही असा डाव्या पायावरती जर हा खोवणीचा भाग खोवलात किंवा मग अगदी सेंटरपासून जर खोवायला सुरुवात केलात तर तुम्ही जेव्हा बसणार किंवा तुम्ही चालणार तेव्हा हा जो साडीचा भाग आहे किंवा खोवणीचा भाग आहे तो आपल्या डाव्या बाजूला पाठीमागे सरकतो आणि मग समोर फॅब्रिक राहत नाही। त्यासाठी काय करायचं आहे, आपल्याला नेहमी खोवणीचा भाग खोवत असताना आपल्या उजव्या पायाच्या त्या बाजूने म्हणजे पलीकडच्या बाजूने इथूनपासून आपल्याला खोवायला सुरुवात करायची आहे। आणि इथे बघा, हे फॅब्रिक खोवत असताना वरच्या बाजूला मी थोडंसं आधी फोल्ड करून घेतलं, तुम्ही थोडंसं पाठीमागे जाऊन व्हिडिओ बघू शकता। थोडंसं फोल्ड करून घेतलं आणि त्यानंतर तो भाग मी खोवून घेतलेला आहे। अगदी तशाच पद्धतीने आपल्याला आपल्या भोवती एक राऊंड पूर्ण साडीचा खोवून घ्यायचा आहे। आता इथे बघा, साडीची जी लेंथ आहे ती आपल्याला आपल्या पेटिकोटपेक्षा 1 इंच जास्त एक्स्ट्रा खाली सोडायची आहे। तुम्हाला इथे दिसत असेल बघा, मी एक 2 इंच खाली एक्स्ट्रा सोडलेला आहे, कारण की काय होतं, आपण जेव्हा बसतो किंवा चालतो तेव्हा मग आपला पेटिकोट जो आहे तो साडीतून खाली बाहेर दिसायला लागतो। त्यासाठी आपल्या पेटिकोटपेक्षा आपली जी साडी आहे ती थोडीशी खाली असली पाहिजे। आता त्यानंतर बघा, खोवणीचा भाग आपला खोवून झालेला आहे पूर्ण कमरेभोवती। त्यानंतर आपण पदर काढून घेऊयात। तर पदर इथं आपल्याला आता एक रफटफ असा पदर काढून घ्यायचा आहे। जितकी तुम्हाला लेंथ हवी आहे ना पदराची, तितकी अगोदर तुम्ही मेजरमेंट करून घ्या। जर तुम्हाला खूप जास्त लांब हवा असेल किंवा बारीक हवा असेल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही पदर असाच अंदाजे काढून घ्या। आता इथे मी चुन्या टाकून घेते अंदाजाने आणि आता खांद्यावरती टाकून आपल्याला बघायचं आहे त्याचं मेजरमेंट, आणि जितकं तुम्हाला मेजरमेंट हवं आहे ना तितकं करून घ्या। आणि त्यानंतर गळ्याभोवतीचा काट अशा पद्धतीने पाठीमागे खेचून तुमचं मेजरमेंट जितकं तुम्हाला हवं आहे तितका पदर काढून झाल्यानंतर बाकीचं जे फॅब्रिक आहे ते इथं कमरेवरती घेऊन अशा पद्धतीने तात्पुरतं खोवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता आपल्याला पदर काढून घ्यायचं आहे। तर आता असं केल्यामुळे काय होतं, आपल्याला जेवढा हवा आहे तितकाच पदर आपल्याला काढायला भेटतो। नाहीतर मग काय होतं, आपण पदर काढतो, खांद्यावरती टाकतो आणि मग पुन्हा कमी पडला म्हणून मग पुन्हा आपल्याला तो सोडावा लागतो किंवा अरेंज करावा लागतो। तर तसं इथं होणार नाही। आता इथं पदर काढण्यासाठी जो समोरचा पदराचा हेवी पार्ट असतो तो मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेला आहे। आणि आता जिथून आपण फोल्ड केलेला आहे ना तिथून आपल्याला ह्या प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत। आता ह्याच्या संदर्भात अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकाल। तर इथं जिथून आपण फोल्ड करून घेतलेला आहेत ना फॅब्रिक, तिथून आपल्याला प्लीट्स काढून घ्यायच्या आहेत। आता इथं प्लीट्स काढत असताना आतल्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा छोट्या काढायच्या आणि वरची जी शेवटची प्लीट आहे ना ती थोडीशी मोठी काढायची, कारण की आपण बरेचदा काय करतो, पदर आपल्या खांद्यावरती सेट करतो आणि थोड्या वेळानंतर ज्या आतल्या
प्लीट्स असतात त्या बाहेर दिसायला लागतात आणि मग तो लुक खूपच खराब दिसतो। तर तसं होऊ नये यासाठी आपल्याला आतल्या ज्या प्लीट्स आहेत त्या थोड्याशा छोट्याच ठेवायच्या आहेत। त्यानंतर बघा इथं आपला पदर काढून झाल्यानंतर आपला एक काठ जो आहे तो बाहेरच्या बाजूला आणि दुसरा काठ जो आहे तो आतल्या बाजूला असा पदर आपला आला पाहिजे। आणि असं झाल्यानंतर फायनली काय करायचं आपल्याला, जो आपण निऱ्या पकडलेला होता तो हात आपला सोडून घ्यायचा आहे आणि दोन्ही हातांनी व्यवस्थित अशा त्या प्लीट्स ज्या आहेत त्या अरेंज करून घ्यायच्या आहेत। प्लीट्स अरेंज करून झाल्यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये तो पार्ट पकडून घ्यायचा आहे आणि अशा वरच्या बाजूला खेचून घ्यायचा आहे आणि उजव्या हाताने इथं जेवढा आपल्याला पदर हवाय तेवढा घेऊन इथं आपल्याला जे निऱ्या आहेत किंवा प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा पकडून घ्यायच्या। दोन्ही हातामध्ये अशा पद्धतीने पदर पकडून तो थोडासा असा झटकून घ्यायचा आहे, जेणेकरून आतमध्ये जो फोल्ड केलेला पदर होता तो बाहेर निघेल आणि आपला जो पदर आहे तो व्यवस्थित असा अरेंज होऊन जाईल। त्यानंतर बघा काय करायचे, डाव्या हातामध्ये जो पदर पकडलेला होता किंवा पार्ट जो पकडलेला होता तो पाठीमागच्या बाजूला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा आहे आणि उजव्या हातामध्ये जो पकडलेला पार्ट होता तो खांद्यावरती प्लेस करून तिथं आपल्याला पिन लावून घ्यायचे। आता इथं मी ब्लाऊज वेअर केलेला नाहीये साडीवरचा, त्यासाठी इथं मी तात्पुरती अशीच पिन लावून घेतलेली आहे। तुम्ही ब्लाऊज वेअर केलेला असेल तर तुम्ही तिथं डायरेक्टली ब्लाऊजलाच पिन लावून घ्या। आता पदर व्यवस्थित असा आपला सेट झालेला आहे। पदर सेट झाल्यानंतर आता आपण बघणार आहोत कमरेवरचा पार्ट। आता पदर काढून झाल्यानंतर कमरेवरचा भाग जो आहे तो आपल्याला सेट करायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे, पदराचा जो वरचा काठ आहे ना तो समोरून व्यवस्थित असा खेचून पाठीमागून घेऊन पुढच्या बाजूला पुन्हा अशा पद्धतीने घ्यायचा आहे। कमरेवरून तिरकस असा घ्यायचा आहे आपल्याला। आणि जर इथं तुम्हाला कमरेवरती थोड्याशा चुन्या हव्या असतील तर मग थोडासा काठ अशा पद्धतीने हाताने पकडा आणि तो थोडासा ट्विस्ट करा, ऑटोमॅटिकली इथं तुमच्या कमरेवरती व्यवस्थित अशा चुन्या पडून जातील। इथं कमरेवरती प्लीट्स खूप छान दिसतात, पण जर तुम्ही अशा पद्धतीची फुलणारी साडी नेसत असाल आणि जर तुम्ही बिगिनर्स असाल तर मी सांगेन की हा जो पार्ट आहे तो प्लेन ठेवायचा प्रयत्न करा, कारण की अशा प्रकारच्या ज्या साड्या आहेत त्या आधीच जास्त फुलतात आणि जर इथं आपण चुन्या टाकायला गेलो आणि जर आपण नवीन असू आणि आपल्याला साडी व्यवस्थित घालता येत नसेल तर मग आपली साडी अजून जास्त फुलू शकते। त्यामुळे कमरेवरचा पार्ट जो आहे तो प्लेन ठेवा आणि तो जो काठ आहे तो तिरकस असा खेचून सेंटरला किंवा मग उजव्या पायावरती पिन लावून घ्या। आता हा कमरेवरचा पार्ट आपला सेट झालेला आहे। त्यानंतर आता आपण प्लीट्स काढणार आहोत। तर या निरी प्लीट्स काढत असताना तुम्ही कोणत्याही बाजूने काढू शकता, उजव्या डाव्या कोणत्याही तुम्हाला ज्या बाजूने इझी वाटतं त्या बाजूने। तर इथं मी नेहमी उजव्या बाजूने प्लीट्स काढते। आता ही जी निरी प्लीट काढण्याची जी पद्धत आहे ती मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तुम्हाला जर हवा असेल तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता, मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन। आता इथं सगळ्या प्लीट्स आपण काढून घेतलेल्या आहेत आणि आतमध्ये एक छोट्याशा प्लीट्सचं कापड जे आहे ते आपल्याला तसंच आतमध्ये सोडायचं आहे। जर पूर्ण प्लीट्स जर आपण काढल्या तर मग आपल्या कमरेजवळचा भाग खूपच जास्त असा बोचकारल्यासारखा दिसतो, त्यासाठी मग आतमध्ये एक छोट्याशा प्लीट्सचं कापड आपल्याला सोडून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताने व्यवस्थित अशा प्लीट्स करून घ्यायच्या आहेत आणि प्लीट्स व्यवस्थित अशा अरेंज करून झाल्यानंतर इथं आपल्याला एक इतभर अंतर सोडून खाली पिन लावून घ्यायचे आहे निरी प्लीट्सना आणि त्यानंतर हे जे आपण आतमध्ये एक निरी सोडलेली होती ती हाताने व्यवस्थित अशा आतमध्ये ढकलून बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा टक करून घ्यायच्या आहेत। आता इथं निरी प्लेट्स काढत असताना हा जर कमरेवरचा पार्ट खूप जास्त लूज झाल्यासारखा तुम्हाला जर वाटला तर निऱ्या तशाच खाली सोडून घ्या, कारण आपण त्याला ऑलरेडी पिन लावून घेतलेली आहे। आणि आता हा जो कमरेवरचा पार्ट आहे तो व्यवस्थित असा खेचून उजव्या पायावरती घेऊन तिथं वरच्याच बाजूने तुम्ही पिन लावून घ्या। त्यानंतर या ज्या निऱ्या आपण काढून घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा पकडून अगदी सेंटरला अशा पद्धतीने आपल्याला खोवून घ्यायच्या आहेत। आतमधला जो निऱ्यांचा कापड आहे तो सुद्धा हाताने व्यवस्थित असा पसरवून व्यवस्थित करून घ्यायचा आहे। आणि आता या निऱ्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला खालीपर्यंत सेट करून घ्यायच्या आहेत। आता त्यासाठी निऱ्यांचा जो सेंटर आहे तो असा हातामध्ये पकडून इथं आपल्याला ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अरेंज करून घ्यायच्या आहेत। थोडंसं हाताने प्रेस करून इथं आपल्याला वरच्या बाजूनेच एखादी पिन लावून घ्यायची आहे। आता हा पिन लावण्याचा एक फायदा होतो तो म्हणजे आपण जेव्हा निऱ्या अशा हातामध्ये पकडून खालच्या निऱ्या सेट करायला जातो तेव्हा त्या हातामधून जरी सुटल्या तरी त्या मग विस्कटत नाहीत। तर आता ह्या जिथं आपण पिन लावलेली आहे ना तो पार्ट डाव्या हातामध्ये पकडायचा आहे आणि उजव्या हाताने खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपण पिन लावलेला जो पार्ट आहे तो असा दोन्ही पायांमध्ये पकडून समोरचा जो शेवटचा निऱ्यांकडचा टोकाकडचा भाग आहे तो हातामध्ये पकडून अशा पद्धतीने थोडासा रोल करायचा आहे। रोल व्यवस्थित असा प्रेस करायचा आहे आणि सोडून द्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल आपल्या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज होतात, जसं की आपण प्रेस केलेल्या निऱ्या असतात ना अगदी तशा दिसतात। आता ही जी आपण मध्ये सेंटरला पिन लावलेली आहे ती काढून घेऊयात आणि आता तुम्ही बघू शकाल अगदी ज्या निरी प्लेट आहेत ना ते एकदम प्रेस केल्यासारख्या दिसतात आणि कमरेवरचा पार्ट सुद्धा बघू शकाल तुम्ही एकदम परफेक्टली असा बसलेला आहे, कुठेही फुगलेला किंवा कुठेही फुललेला असा दिसत नाही, अगदी अंगाबरोबर चापून चुपून असा हा भाग बसतो। आता त्यानंतर बघा हा जो गळ्याजवळचा काठ आहे तो कधी कधी असा आतमध्ये जातो आणि त्याच्यावरच्या ज्या प्लीट्स
प्लीट्स आहेत ते त्याच्यावरती येतात आणि मग गळ्याजवळचा जो भाग आहे तो खूपच खराब दिसतो, किंवा मग हा जो काट आहे तो एकदम जास्त गळ्याजवळ जाऊन लागतो आणि मग तिथला जो लुक आहे तो पूर्णपणे खराब दिसायला लागतो। आता या प्रॉब्लेमवर आपण काय उपाय करू शकतो, तर एक तर इथं हा जो वरचा काट आहे ना तो इथे तिरकस करून इथं आतमध्ये पिन लावून घेऊ शकतो, जेणेकरून हा प्रॉब्लेम आपला दूर होईल। परंतु असा तिरकस काट सगळ्यांनाच आवडतो असं नाही। माझ्यासारख्या काही महिला असतील ज्यांना असा डायरेक्टली स्ट्रेट काट आवडतो, जो की मला खरंच खूप आवडतो आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतो। पण शक्यतो याच प्रकारामध्ये आपला हा जो प्रॉब्लेम आहे तो जास्त आपल्याला पाहायला मिळतो। तर इथं काय करायचं, आपल्याला छातीवरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित अशा अरेंज करून घ्यायच्या जिथं आपल्याला जशा हव्यात तशा पद्धतीने, आणि त्यानंतर वरचा जो काट आहे तो अशा पद्धतीने बाजूला करून आतमधल्या बाकीच्या ज्या प्लीट्स आहेत ना त्यांना अशा पद्धतीने वरच्या बाजूने एक पिन लावून घ्यायची आहे आपल्याला, आणि ही पिन लावून झाल्यानंतर त्याच्यावरती असा हा काट आपला सोडून द्यायचा आहे। आणि आता तुम्ही इथे बघू शकाल, हा तुम्ही काट कितीही खेचा किंवा ह्या प्लेट्स कितीही खेचा, अजिबात इकडच्या तिकडे होणार नाहीत किंवा काट सुद्धा वरती गळ्यावरती जाणार नाही। तर फक्त आणि फक्त 1 सेकंदाची ही ट्रिक वापरल्यामुळे इतका जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो, आणि ज्यांना हा प्रॉब्लेम येतो ना त्यांच्यासाठी ही जी ट्रिक आहे ही 100% काम करेल। सो नक्की ट्राय करून बघा। त्याचबरोबर आपल्या निरी प्लेट्स म्हणा किंवा कमरेवरचा जो पार्ट आहे अगदी आपल्याला हवा तसा लुक येतो, अगदी बॉटल लुक जसा म्हणतो ना आपण, अगदी तशा पद्धतीचा हा लुक येतो। मग तुमची साडी कितीही फुलणारी असू देत, जर तुम्ही ह्या ट्रिक्स वापरून जर साडी वेअर केलात ना तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि अगदी परफेक्टली अशी ही साडी स्वतः तुम्ही नेसू शकाल। हा आहे आपला फायनल लुक। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या व्हिडिओमधून काही टिप्स सुद्धा मिळाल्या असतील, तर प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला। आणि हो, जर तुमच्याकडे काही टिप्स असतील तर त्या सुद्धा मला कमेंटमधून सांगा, जेणेकरून त्या टिप्स वापरून मी व्हिडिओज बनवू शकेन आणि तो व्हिडिओ मी बाकीच्यांपर्यंत इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवू शकेन। सो प्लीज कमेंटमध्ये सांगा जर तुमच्याकडे काही आयडियाज असतील तर। आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करून घ्या आणि हा व्हिडिओ खूप साऱ्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवा। आणि हाचा व्हिडिओ इथंच थांबवते। पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।